नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। रोजच्या रोज कोथिंबीरचे बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। कोथिंबीरचे रोज दर कडक होत चाललेले आहेत। सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून। आवक होती 14 क्विंटलची। कमीत कमी दर होता 10,000, जास्तीत जास्त 20,000 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 200 रुपये प्रति किलोपर्यंत कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त दर होतात। अहमदनगर बाजार समितीमध्ये 6 क्विंटलची आवक झाली। कमीत कमी दर 3200 होता, तर जास्तीत जास्त 4400 रुपये क्विंटलपर्यंत होता। पुणे बाजार समितीमध्ये 37,425 नगांची आवक झाली। कमीत कमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 30 रुपये प्रति नग होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13,200 नगांची आवक होती। जास्तीत जास्त कमीत कमी दर 600 होता, तर जास्तीत जास्त 1300 रुपये प्रति शेकडा। खेड बाजार समितीमध्ये 3000 नगांची आवक झाली। कमीत कमी दर 1500 होता, तर जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति शेकडा। श्रीरामपूर बाजार समितीमध्ये 1800 नगांची आवक होती। कमीत कमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 22 रुपये प्रति नग। सोलापूर बाजार समितीमध्ये 3926 नगांची आवक झाली। कमीत कमी दर 900 होता, तर जास्तीत जास्त 2200 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते। अमरावती बाजार समितीमध्ये 60 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 4000, तर जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल। जळगाव बाजार समितीमध्ये 34 क्विंटलची आवक होती। कमीत कमी 6000, तर जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते। पुणे बाजार समितीमध्ये 1,10,500 नगांची आवक झाली। कमीत कमी 10 रुपये भाव होता, तर जास्तीत जास्त 30 रुपये नगपर्यंत हायस्ट भाव होता पुणे बाजार समितीमध्ये। पुणे पिंपरीमध्ये 1250 नगांची आवक झाली। कमीत कमी दर 11 रुपये होता, तर जास्तीत जास्त 18 रुपये प्रति नग होता। पुणे मोशीमध्ये 14,100 नगांची आवक होती। कमीत कमी 15, तर जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नग। नागपूर बाजार समितीमध्ये 300 क्विंटलची आवक होती कोथिंबीरची। कमीत कमी दर 6000 रुपये होता, तर जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 1000 रुपये प्रति कॅरेट। इथे या परिमाण जास्त असते, आवकसुद्धा भरपूर प्रमाणात असते। मुंबई बाजार समितीमध्ये 679 क्विंटलची आवक झाली। कमीत कमी दर 1500 होता, तर जास्तीत जास्त दर 5000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते। चांदवड बाजार समितीमध्ये 1569 क्विंटलची आवक होती। कमीत कमी 7 रुपये होता, तर जास्तीत जास्त 19 रुपये प्रति नग होता। मंगळवेढा बाजार समितीमध्ये 2730 नगांची आवक होती। कमीत कमी 18 रुपये, तर जास्तीत जास्त 37 रुपये प्रति नग पर्यंत होते। बाजार समितीमध्ये 2 क्विंटलची आवक होती। कमीत कमी दर 8000 रुपये होता, तर जास्तीत जास्त 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते, म्हणजे 120 रुपये प्रति किलो। रत्नागिरी बाजार समितीमध्ये 2400 नगांची आवक होती। कमीत कमी दर 3000 होता, तर जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति शेकडापर्यंत होते। काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा कोथिंबीरचे दर चांगले कडाकले आहेत। काल नाशिक बाजार समितीमध्ये 492 क्विंटल कोथिंबीरची आवक झाली। कमीत कमी दर 6000 होता, तर जास्तीत जास्त 12,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते। आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा काल कोथिंबीरचे भाव चांगले वाढलेले आहेत। तिथे सुद्धा 1,25,000 नगांची आवक झाली। कमीत कमी दर 600 रुपये होता, तर जास्तीत जास्त 6,400 रुपये प्रति शेकड्यापर्यंत नारायणगावचे बाजारभाव होते। रोजच्या रोज कोथिंबीरचे भाव वाढत चाललेले पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान, धन्यवाद।